आणि प्लंबिंग म्हणजे निवड तुम्ही आपलं टॉयलेट बाथरूम पुरतं मर्यादित न ठेवता प्लंबिंग मध्ये करण्याजोगत्या फार काही मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण कायम दुर्लक्ष करत असतो. प्रथमतः समाज हिताचा आणि याचा जर विचार केला तर हार्वेस्टिंग वरती समजून घ्यायला हवं. आज बऱ्याचशा महानगरपालिकेला कंपल्सरी केलेलं आहे की कंप्लेशन देताना हार्वेस्टिंग झालेली आहे किंवा नाही, परंतु ती फक्त फोटोपुरतीच मर्यादित आहे. तिला फोटोपुरती मर्यादित न ठेवता खरोखर प्रॅक्टिकल प्लंबर बांधवांनी जर बिल्डरला इंजिनियरला समजून सांगितलं तर भविष्यातलं येणारं तिसरं महायुद्ध त्याला तुम्ही तुमच्या पिढीपर्यंत तरी लगाम लावू शकता. अन्यथा आज आपण पाहतोय की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चर्चा ती पाण्यावरतीच असते, ड्रेनेजवरतीच असते. आणि त्या पाण्यावरती ड्रेनेजवरती फक्त कुठलाही एखादा अधिकारी येतो आणि तो चर्चा करतो, परंतु प्रॅक्टिकल ग्राउंडला काहीच करत नाही. याच्यासाठी आपल्याला वाचा फोडायची. तुम्ही प्लंबर जरी असाल तरी पण स्वतःला लहान समजून घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही स्वतः याचा आवाज उठवत नाही तोपर्यंत एकूणही तुमच्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून तुम्ही प्रथमतः स्वतःपासून, जसं कोणी सांगत असेल स्वाभिमानाने की मी आर्किटेक्ट आहे, मी डॉक्टर आहे, तर मी महाराष्ट्रातल्या तमाम प्लंबर बांधवांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही पण सांगा की मी प्लंबर आहे.